आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंजाबी पकोडा कढी म्हणजेच पंजाबी भाज्याची कढी। ही कढी खायला एक नंबर लागते। तुम्ही नॉर्मल भाज्याची कढी तर खूप वेळेस खाल्ली असेल, पण पंजाबी भाज्याच्या कढीची टेस्टच खूप निराळी असते, एकच नंबर खायला लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण भजे बनवून घेणार आहोत। भजे बनवून घेण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। थोडासा ओवा हातावर क्रश करून घालत आहे। सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून घेत आहे। सोबतच बारीक कट केलेला 1 कांदा टाकून घेत आहे। मीडियम साईजचा 1 कांदा बारीकसर कट करून घेतलेला आहे। वरतून थोडेसे जिरे घालून घेत आहे आणि चिमूटभर काहीतरी थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची। सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता अगोदर देखील आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्या हिशोबाने वरतून लाल मिरची पावडर ॲड करायची। आता इथं मी थोडासा खायचा सोडा टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून नॉर्मल जसं आपण भज्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे। एकत्र पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून छान भज्याचं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून घेतलं की लगेचच आता आपण याचे भजे तळून घेण्यासाठी घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये एक एक करून भजे सोडून घेऊयात आणि भज्याच्या कढीमध्ये गोल आकाराचेच भजे छान दिसतात, म्हणून तुमच्याच्याने जेवढे गोल भजे करता येतील तेवढे गोल भजे तुम्ही इथं करून घ्या। गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान लालसर रंगावर इथं ही भजी तळून घ्यायची आहेत। बाकीचे देखील भजे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। एकदम झटपट बनवून होतात आणि नॉर्मली जरी तुम्हाला खायचे असले तरी या पद्धतीने भज्याची रेसिपी ट्राय करा। खूप मस्त हे भजे खायला लागतात आणि स्पेशली पंजाबी कढीमध्ये अशाच प्रकारचे भजे बनवले जातात। तर भजे आपले बनवून तयार झालेले आहेत। तर आता आपण बनवून घेऊया कढी। इथं मी घेतलेले आहे मध्यम आकाराची 1 वाटी दही। हे घरचं दही आहे, तुमचं दही जर आंबट असेल तर अर्धी वाटी घेतली तरी चालेल। आता दह्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी बेसन पीठ टाकून घेते। सोबतच आता आपण इथं थोडेसे मसाले ॲड करणार आहोत, ज्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, सोबतच कोथिंबीर, थोडीशी हळद पावडर, लाल मिरची पावडर, या चवीनुसार मीठ। आता या सर्व जिन्नस छान दह्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बेसन मसाले वगैरे दह्यासोबत छान फेटून घ्यायचे आणि फेटून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी टाकून परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं। कढाईमध्ये तेल गरम करून इथं धने 1 चमचा धने हातावर क्रश केलेले आहेत, 2-3 लवंगा, 2-4 मिरे, थोडीशी दालचिनी, तेजपत्ता आणि लाल मिरची टाकून घ्यायची। अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून हिरवी मिरची टाकून घ्यायची। थोडेसे कढीपत्ते टाकायचे आणि छान लालसर रंगावर फोडणी तयार करायची आणि 8-10 मेथी दाणे टाकून घ्यायचे आणि फोडणी छान लालसर रंगावर तळसली की लगेचच जे आपण दह्याचं बॅटर तयार केलं होतं ते बॅटर इथं टाकून घ्यायचं। आता कढी तुम्हाला किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी इथं ॲड करून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि जोपर्यंत कढीमध्ये एक उकळी येत नाही तोपर्यंत मधून कढी चांगली चमच्याने ढवळत राहायची, म्हणजे
कढी फुटत नाही. नाहीतर तुम्ही गॅस जर फुल करतान तर कढी लगेचच फुटन. म्हणून गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर छान एक कढीची उकळी काढून घ्यायची. या पद्धतीने कढी उकळायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस कढीला उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस या पद्धतीनेच चमच्याने ढवळत तुम्हाला छान 5-7 मिनिट लो टू मिडियम गॅसवर ही कढी अशीच उकळून घ्यायची. पंजाबी कढी नॉर्मल कढीपेक्षा आपल्या थोडी जास्त शिजवली जाते किंवा उकळली जाते. आणि इथं 5-6 मिनिट झाले की लगेचच आपण जे भजे तळून ठेवलेले होते ते भजे कढीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता भजे टाकल्यानंतर 1-2 मिनिट छान कढी गरम करून घ्यायची. अशीच म्हणजे उकळत ठेवायची, खूप जास्त नाही. 1-2 मिनिट उकळून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा. आता आपल्याला परत कढीवर टाकण्यासाठी एक तडका बनवून घ्यायचा आहे. आता ही कढी आपण खाली उतरून ठेवूया आणि कढीसाठी एक तडका तयार करून घेऊयात. आता मी इथं तडका देण्यासाठी चमच्याभर तेल गरम केलेलं आहे. तर तेलात सगळ्यात अगोदर लसूण, कांदा टाकून घ्यायचा. पंजाबी कढीला कांद्याची फोडणी म्हणजेच कांद्याची बगार दिली जाते. म्हणजेच वरून जो तडका आहे तो कांद्याचा दिला जातो. तुम्हाला आवडत असेल तर द्या, नाही आवडला तर नाही दिला तरी चालेल. नॉर्मल लाल मिरची पावडर टाकून वरून तडका दिला तरी चालेल. तर कांदा लसूण लालसर रंगावर आल्यावर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, लांबसर कट केलेली. सोबतच मी इथं 1 चमचाभर लाल चटणी टाकली आहे. चटणी मिक्स करून लगेचच गरम गरम तडका इथं कढीवर टाकून घ्यायचा आहे. आणि मस्त इथं आपली पंजाबी पकोडा कढी तयार झालेली आहे. एक नंबर खायला लागते. भातासोबत खा, चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, सगळ्यासोबत एकच नंबर लागते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून नक्कीच जा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.